विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 8 बेरीज यामधील स्वाध्याय 2 अभ्यासत आहोत. स्वाध्याय 2 आहे पेज नंबर 73 वर. मग बघा, बेरीज तुम्हाला याच्या अगोदर बेरीज कशी करायची हे तर शिकवलेलं आहे. मग आता बघा, 90 अधिक 9 बरोबर किती करायचं. मग ह्या साईडला 90 अधिक 9 बरोबर किती. 0 आणि 9 काय झाले, 9च. शून्यामध्ये कोणतीही संख्या मिक्स केली तरी उत्तर काय असतं, तीच संख्या. आणि 9 अधिक इथं काय नाही म्हणजे 0. 9 अधिक 0 म्हणजेच किती, 9. मग 90 मध्ये 9 मिसळलं किती झालं, 99. हेच तुम्ही बोटावर पण पटकन करू शकला असता. 90 मध्ये 9 मिसळलं 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. 99 म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे, 4 हे बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4लाच तुम्हाला गोल करावं लागेल. परीक्षेत वेळ वाचावा म्हणून तुम्ही पटकन बोटावर हे उत्तर करायचे. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी दिलेलं आहे. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न एक शाब्दिक प्रश्न म्हणजे प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एका वाचनालयात गोष्टींची 15 पुस्तके, मराठीची 18 पुस्तके, इंग्रजीची 7 पुस्तके आहेत. तर वाचनालयात एकूण किती पुस्तके आहेत. एवढं मोठं गणित आहे म्हणून घाबरायची काही गरज आहे का, नाही. काय करायचं, किती काय काय दिलंय ते लिहून घ्यायचं. गोष्टींची 15 पुस्तके, गोष्टींची किती आहेत, गोष्टींची किती आहेत 15, सुटसुटीत लिहून घ्यायचं. मराठीची किती आहेत, मराठीची किती आहेत 18, हे पण लिहून घेतलं. इंग्रजीची किती आहेत, इंग्रजीची किती आहेत 7, 7ला तर 7. हे एककाचं घर, हे दशकाचं घर. परीक्षेमध्ये तुम्ही हे एवढं सुद्धा लिहून वेळ वाया घालवायची गरज नाही. फक्त गोष्टींची म्हणले की मराठीची इंग्रजीची असं लिहिलं तरी चालेल. आणि जास्त तुमचा प्रॅक्टिस झाल्यानंतर हे लिहायची पण काही गरज नाही. बेरीज सांगितले, सलग जेवढी पुस्तकं आहेत तेवढ्यांची बेरीज करायची. मग या सगळ्यांची आपण बेरीज करू. 5 अधिक 8 अधिक 7, 5 अधिक 8. मग बघा, एकक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज केली. 5 मध्ये 8 मिसळले 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 5 मध्ये 8 मिसळलं किती झालं, 13. आता ह्या 13 मध्ये पुन्हा हे काय मिसळावं लागेल, 7. मग 13 मध्ये 7 मिसळलं 14, 15, 16, 17, 18, 19, 20. किती तयार झालं, 20. मग 20ला इथं काय लिहावं लागेल आपल्याला, 0 आणि 2 काय आले, हातचा. हे दशकाच्या घराच्या वर लिहिते मी. मग आता बघा, दशकाच्या घरात काय काय, 1, 2, 1 आणि 1 2 झालं. 2 मध्ये हे 2 हातचा मिसळा किती झालं, 4. म्हणजे एकूण किती पुस्तके तयार झाली, 40. मग पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3ला 40 लिहिलेलं आहे. किती सोपं गणित होतं का नाही. 15 अधिक 18 अधिक 17 किती तयार झालं, 40. त्यानंतर प्रश्न तिसरा, 4 दशक 7 एकक बरोबर किती. पटकन सांगायचं. 4 दशक म्हणजे किती असतं, 40. 40 मध्ये 7 एकक, 7 मिसळ किती तयार झालं, 47. पर्याय क्रमांक 1च आपलं उत्तर आहे. ज्याला हे पण पटकन येत नाही त्यांनी काय करायचं, मग 4 दशक म्हणजे 40 अधिक 7 एकक म्हणजे 7, ह्यांची बेरीज केली 0 अधिक 7, 7 4ला 4, 47च. म्हणजे पर्याय क्रमांक 1लाच तुम्हाला गोल करावं लागेल. 74, 11, 3 हे चुकीचे ऑप्शन आहेत. त्यानंतर प्रश्न चौथा, 90 अधिक 10 बेरीज किती. किती सोपं आहे. 90 मध्ये 10 मिसळलं किती येत असतं, 100 येत असतं, हे की नाही. तसं येत नसेल तर सरळ काय करायचं, 90 अधिक 10 बरोबर 0ला 0, 9 आणि 1 10, 100 तयार झालं. पोटावर केलं तरी पण चालतात. 90 मध्ये 10 मिसळलं 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. पर्याय कसंही करा, उत्तर काय येतं, 100च. म्हणजे पर्याय क्रमांक 2ला तुम्हाला गोल करावं लागेल. जे पद्धतीनं तुमचं गणित पटकन सुटते त्या पद्धतीनं करायचं. 13 बेरीज न येणारी संख्यांची जोडी खालीलपैकी कोणती. बघा, 13 बेरीज काय असायला पाहिजे, न येणारी. आता आपण बेरीज करून बघू. 4 मध्ये 9 मिसळलं,
4मध्ये 9 मिसळलं किंवा 9मध्ये 4 मिसळलं, उत्तर तेच संख्या येत असते. मग आता आपण मोठ्या संख्येमध्ये ही लहान संख्या मिसळू, म्हणजे करायला सोपं जाते. 9मध्ये 4 मिसळलं 10, 11, 12, 13. म्हणजे 9मध्ये 4 मिसळलं किती आलं? 13. आणि आपल्याला 13 बेरीज न येणारी सांगितली, म्हणजे हे उत्तर आपलं असू शकत नाही. 6 अधिक 7, मग 6मध्ये 7 मिसळलं, 6मध्ये 7 मिसळलं, 6च्या नंतर काय असतं? 7, 8, 9, 10, 11, 12, 13. याची पण बेरीज किती आली? 13च. आणि आपल्याला 13 बेरीज नको आहे. त्यानंतर प्रश्न ऑप्शन 3, 5 अधिक 8. 5मध्ये 8 मिसळलं, मग 8मध्ये 5 मिसळू आपण. 8मध्ये 5 मिसळलं, 9, 10, 11, 12, 13. याची पण बेरीज 13च आली आणि आपल्याला 13 बेरीज नको आहे. आता 7 अधिक 5 बघू. 7मध्ये 5 मिसळलं, 8, 9, 10, 11, 12. याची बेरीज किती आली? 12 आली. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 4ला गोल करावं लागेल. बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. कारण आपल्याला 13 बेरीज न येणारीच संख्या जोडी शोधायची होती. मग पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर अशा प्रकारे ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 2रीच्या पुस्तकातील प्रकरण 8 बेरीज या प्रकरणातील स्वाध्याय क्रमांक 2 आपला अभ्यासून झालेला आहे. यानंतर भेटूया पुढील भागात.